आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत काही जे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि नगरसेवक झालेले आहेत असे सुद्धा सगळे लोक आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादा आहेत त्याचं मेकॅनिकल बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि एक चांगला सुशिक्षित चेहरा जो या सुसंस्कृत गावाचं नेतृत्व करू शकेल असा सगळ्यांच्या विचारांनी आपण निवडलेला आहे. मला खात्री वाटते मलकापूरकर ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहतील, सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहतील आणि त्याबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा मोठा मताधिक्यानं निवडून येईल. भविष्यामध्ये मलकापूरची आधुनिक नगरी करण्यासाठीचा प्रयत्न हा आमचा सगळ्यांचा राहणार आहे. एक अत्यंत चांगली अनुभवी टीम आम्हाला मिळालेली आहे. काही कामं जी पूर्वी इनिशिएट झाली होती किंवा काही कामाला सुरुवात झाली होती पूर्वी, जसं अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना असेल, मलकापूरच्या नगर परिषदेच्या इमारतीची सुरुवात ती झाली होती. आता ती कामं आपल्याला भविष्य काळामध्ये पूर्ण करायची. त्याचा आढावा देखील मनोहर भाऊंनी माझ्यासमोर ठेवलेला आहे की काय कामं इनिशिएट झाली, त्याला किती निधी लागेल, ती कामं कशी पूर्ण होतील आणि माझ्या कल्पनेतून काही नवीन कामं जी आपल्याला या शहराला अति आधुनिक बनवण्यासाठी एक सुंदर शहर, असं शहर महाराष्ट्राच्या नकाशावर हवंसं वाटणारं शहर किंवा लोकांना इथं येऊन राहावंसं वाटेल असं शहर बनवण्यासाठी जे काही करायला लागेल हे सगळं करण्यासाठीचा प्रयत्न आता आमची नवीन टीम जी मलकापूरकरांच्या आशीर्वादानं भविष्यात निवडून जाणार आहे येणाऱ्या 2 तारखेला या टीमच्या माध्यमातून होईल. आणि एक चांगलं शहर करण्यासाठी वाटचाल या प्रचाराच्या निमित्तानं सुरू होते. त्याला संधी 2 तारखेला मिळेल. 3 तारखेपासून एक नवीन टीम मलकापूरच्या विकासासाठी सुरू मलकापूरच्या नगरपालिकेचा माननीय जिल्हाध्यक्ष आमच्या आमदार आशुबा भोसले त्यांच्या माध्यमातून विचार व्यक्त केले. खरं आपण मलकापूर एक नवीन अशा